नमस्कार. मी पंचाक्षरी विश्वनाथ स्वामी, पत्रकार दैनिक संचार. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव असणाऱ्या मंद्रुप या गावामध्ये आलेलो आहोत. खरं तर मंद्रुप गावाला या ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या चांगलं स्थान आहे. मंद्रुप गावामध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तीन तलाव आहेत. एक सीतामाई तलाव, एक कुंभार तलाव आणि सगळ्यात जुनं असणारं या ठिकाणी मंद्रुपचं गाव तलाव या ठिकाणी आहे. खरं तर या तिन्ही तलावाचा विकास व्हावा. या तिन्ही तलावापैकी एका तलावामध्ये पर्यटन क्षेत्र म्हणून या परिसराचा विकास व्हावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मी सुद्धा दैनिक संचारमध्ये अनेक वेळा या संदर्भात बातमी दिलेली आहे. जसं महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आहे, महाबळेश्वरला वेल्लो तलाव आहे, मुंबईचा पवई तलाव आहे, जसं कोल्हापूरचा रंकाळा तलाव आहे. या महाराष्ट्रातील प्रसिद्ध 4 तलावाचा ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने विकास केलेला आहे, या 4ही तलावाचा पर्यटन क्षेत्रामध्ये जसं परिवर्तन केलेलं आहे, त्याच धर्तीवर या ठिकाणी मंद्रुपच्या या गाव तलावाचा अथवा सीतामाई तलावाचा पर्यटन क्षेत्रामध्ये परिवर्तन करावं, विकास करावं अशी मागणी अनेक वर्षापासून आहे. मात्र या मागणीकडे अपेक्षित लक्ष गेलेलं नाही आहे. खरं तर मंद्रुपमध्ये एक असा एक युवक आहे जो उच्च शिक्षित आहे, जो रिचार्ज मॅन पासून ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली, आज यशस्वी उद्योजक म्हणून ज्याचं सेना भीमा खोऱ्यामध्ये आवर्जून नाव घेतलं जातं, असे उच्च विद्या विभूषित बीई मेकॅनिकल इतकं शिक्षण घेतलेले आमचे परममित्र शिवराज जगदेव कालदे यांनी या मंद्रुपच्या गाव तलावाचा विकास व्हावा असं ध्यास घेतलेला आहे. त्यांनी या मंद्रुप गाव तलावाचा पर्यटन दृष्ट्या विकसित करून या ठिकाणी हे मनोरंजनाचं स्पॉट व्हावं अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी या संदर्भात डिझाईन सुद्धा केलेले आहे. आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करू की नेमकं त्यांच्या डोक्यामध्ये या संदर्भात काय प्लॅन आहे. या नमस्कार साहेब. नमस्कार. सध्या आपण मंद्रुपच्या गाव तलावाचा विकास व्हावा यासाठी आपण काही आराखडा तयार केला. नेमकं त्या आराखड्यामध्ये काय काय समाविष्ट तुम्ही केलेला आहे, कुठल्या पद्धतीने ह्या गाव तलावाचा विकास व्हावा अशी तुमची अपेक्षा आहे, आपण या ठिकाणी सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांगा. प्रथमतः मी नवभारत यूट्यूब चॅनलचं आणि पत्रकार पंचाक्षरी स्वामीजी यांचं आभार मानतो की आमचं लास्ट टाइमला चर्चा झालं होतं. आजच्या या आम्ही 7-7.5 एकर जे क्षेत्र आहे मंद्रुपमधील मुख्य गाव तलाव या परिसरात आपण उभा आहे. या परिसराचा विकास व्हावा हे आम्हा म्हणजे मंद्रुपचे ग्रामपंचायत सदस्य सुरेशजी टेळे असतील, शिवानमामा लोभे असतील, दयानंद खेडे असतील, सिद्धू काळे असतील आणि माझे सरपंच विश्वनाथ हिरेमठ आणि तालुका संघटक गौरीशंकरजी मेंढगुदले, दयानंद धनशेट्टी, निंगवण्णा खेडे, निंगाप्पा कुमटेकर, शिवान माडोळे, बाबूशाह हेळकर. आता आम्ही प्राथमिकता हे तलाव पाहण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहे. आता मी स्वामीजींनी म्हणल्यासारखं गावामध्ये मुख्य 3 तलाव आहेत, सीतामाई तलाव, कुंभार तलाव आणि गावातील हे मुख्य तलाव. हे जे गाव आहे, हे जे गावातलं मुख्य तलाव आहे 7 ते 7.5 एकर क्षेत्रामध्ये वसलेलं आहे आणि ऐतिहासिक तलाव आहे. या तलावामध्ये जर आपण 20 ते 25 फूट साईडनं पूर्ण तटबंदी करून खोलीकरण केलं आणि 3 ते 4 100 ते 150 फुटीचं जर विहीर घेतलं तर गावामध्ये जे आता सध्या पाणी टंचाई भेडसावत आहे आपल्याला, म्हणजे फेब्रुवारी पासून ते जून पर्यंत जो मंद्रुपसाठी हे खूप वर्षापासून पाण्याचं टंचाई आहे. तर हे इथं जर ते पाण्याचं सोय झालं, मग ह्या पाण्याची सोय कसं करायचं, तर ते वांगी रोडला कॅनल आहे, तिथून हे तांड्यापासून तर आपण हे अंतर्गत पाईपलाईन जसं सीतामाई तलावामध्ये केलंय त्या पद्धतीने करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जे टाकळी ते मंद्रुप पाईपलाईन ऑलरेडी आहे, तेही पाणी आपण इथं घेऊ शकतो. मग त्या दृष्टीनं एक आपत्कालीन जलव्यवस्था म्हणून गावातील 4 नंबर वार्ड असेल, 5 नंबर वार्ड असेल आणि 6 नंबर वार्ड, या तिन्ही वार्डामध्ये या जलसाठ्यातून आपल्याला पाणी पुरवठा करू शकता येते. आणि दुसरी गोष्ट, इथे पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करता येत आहे. पर्यटन स्थळामध्ये तटबंदी घेतलं, वॉकिंग ट्रॅक करता येते, बालगोपाळांसाठी मनोरंजनासाठी खेळ बगीचा डेव्हलप करता येत आहे आणि कारंजा करता येत आहे. अशा भरपूर गोष्टी करतात. त्यामुळे इथं चौपाटी होईल एका प्रकारचं आणि इथल्या लोकांना एक व्यवसाय होईल. आणि मंद्रुप फक्त मंद्रुपच नव्हे तर मंद्रुप आणि मंद्रुपच्या परिसरातील जितके काही गाव आहेत
त्या गावाचं हे सेंट्रल प्लेस असल्यामुळे सर्वांना याचा भरपूर फायदा होणार आहे. आणि इथं मुख्यत्वे मंद्रुपचं जे बस स्थानक आहे ते बस स्थानक पण आता प्रस्तावित आहे. आणि त्याच्यानंतर खासबागच्या धर्तीवर जे इथं आखाडा चालू केलेला आहे हे पण एक शोभनीय आहे. मग अशा प्रकारे मंद्रुपसाठी हे जे तलाव आता बनणार आहे, आता आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये ते तालुक्याचे भाग्यविधाते विकास पुरुष माननीय सुभाष बापू देशमुख आणि मार्केट कमिटीचे संचालक माननीय मनीष भैया देशमुख यांच्याकडे आम्ही आराखडा सादर केलेला आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या दूरदृष्टीने हे गाव तलाव आपल्याला नावारूपास येणार आहे. तर माझी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सन्माननीय सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि गावातील सर्व सुजाण नागरिक आणि पत्रकार बंधू या सर्वांना आग्रतेची आणि नम्रतेची विनंती आहे, हात जोडून विनंती की त्यांनी ह्या प्रकल्पास आपल्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं शासकीय पातळीवर पाठपुरावा करून हे प्रकल्प पूर्णत्वास न्यावे. धन्यवाद. या ठिकाणी शिवराज कालदेने असं सांगितलंय की यामध्ये सेंटरला आपण एक तलाव घ्यायचा आहे. सध्या ऑलरेडी आहे ते स्वच्छता करून त्या ठिकाणी टाकळी येथून जलवाहिनीद्वारे पाणी आणायचं आहे. त्या पाणी साठवून त्या ठिकाणी सेंटरला एक मंदिर बांधायचं आहे. थोडक्यात सोलापूरचं जे सिद्धेश्वर मंदिर आहे त्याप्रमाणे या ठिकाणी विकास करायचा आहे. मध्ये मंदिर, बाजूला पाणी आणि त्याच्या साईडला वॉकिंग ट्रॅक करायचा आहे आणि बगीचा करायचा आहे, चौपाटी करायचा आहे, जेणेकरून लहान मुलांना, पालकांना या ठिकाणी आपल्या विरंगुळासाठी, मनोरंजनासाठी या ठिकाणी येता येईल. भेळगाडी असू द्या, पाणीपुरी असू द्या, वडापाव असू द्या, आईस्क्रीम असू द्या, अशा सगळ्या लोकांना रोजगार मिळणार आहे असं त्यांनी या ठिकाणी आराखडा सांगितलेला आहे. या ठिकाणी भाजपचे संघटन सरचिटणीस गौरीशंकर मेडगुले या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करूया. नमस्कार साहेब. सध्या मंद्रुप गाव तलावचा पर्यटन क्षेत्रामध्ये परिवर्तन व्हावं, विकास व्हावा अशी अपेक्षा लोकांची आहे. शिवराज कालदे साहेब यांनी सुद्धा काही डिझाईन तयार केलेला आहे. या डिझाईन तुम्ही सादर केलेल्या आहेत आमदार साहेबांना. पुढे काय करणार त्या संदर्भामध्ये? खरं तर दक्षिण सोलापूरचे भाग्यविधाते आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेब ज्यावेळी 2014च्या नंतर आमदार झाले तेव्हापासून मंद्रुपचा विकास दृष्टिकोनातून मंद्रुपमध्ये पहिल्यांदा सीतामय तलावाला पाणी आणण्याचा प्रयत्नही झाला आणि ते यशस्वी झाला. त्यावेळी आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेब यांनी सूचना दिल्या होत्या की गाव तलाव पण कसं भरता येईल. त्यामुळे उजनीचे ज्यावेळी अधिकारी होते ते घोडके साहेब म्हणून, घोडके साहेबांना सूचना दिली की त्या सर्वे करावा आणि ते पाणी साठवण्याचा प्रयत्न आपण करावा. त्यावेळी अधिकारी येऊन सर्वे वगैरे केले. जसं आपण नाईकनगर तांडावरून जिल्हा परिषद शाळेपासून असं पाईपलाईन घालून पाणी आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु हायवे असल्याने हायवेचे परमिशन गरजेचं आहे. काही तांत्रिक कारणामुळे ते थांबले गेलं. आता परत आम्ही निवेदन आदरणीय बापू साहेबांना दिलेलं आहे. त्याचा साहेबांनी प्रयत्न चालू आहे. नक्कीच मंद्रुप गाव तलाव हा सुशोभीकरण होणे गरजेचं आहे, कारण भविष्यामध्ये मंद्रुप तालुका होत असताना इथं पर्यटन क्षेत्राची खूप गरज असल्याने महत्वाचा विषय आहे. त्यामुळे तालुक्याच्या क्षेत्रामध्ये आपण गावामध्ये कुठंतरी विरंगुळासाठी बसण्यासाठी कुठेही जागा नाहीये. हा जागा खूप महत्वाचा ठरेल आणि त्याच्या शेजारीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सरनाईक साहेब यांनाही आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेबांनी मंद्रुपमध्ये बस स्थानक होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. 2 वेळा मिटिंगही झाली. लवकरच मंद्रुपमध्ये एक सुसज्ज असा या तलावाच्या शेजारी असलेल्या जागेमध्ये बस स्थानक होणार आहे. हे सगळं करत असताना ग्रामपंचायत लेवलनी पाठपुरावा करणं हा खूप गरजेचा असतो. आम्ही कार्यकर्ते कितीही आम्ही धडपड केलो असता तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते फॉलोअप करणं गरजेचं आहे. त्यामुळे काही तांत्रिक कारणामुळे कमी पडल्या. आता प्रयत्न चालू आहे आमचे. 100% भविष्यामध्ये हा तलाव, बस स्थानक, अपर तहसील कार्यालय तर झालेलाच आहे. आता लाईटचं मेन ऑफिस इथंही झालेलं आहे. आदरणीय बापूसाहेबांच्या प्रयत्नातून आता दुय्यम निबंधक सुद्धा पाठपुरावा आदरणीय साहेबांचा इथं चालू आहे. भविष्यामध्ये तालुका होण्यासाठी मूलभूत जे गरजा आहेत ते ग्रामपंचायतने तयार करायला पाहिजे, परंतु ते सुविधा होत नसल्यामुळे तालुका होण्यासाठी अडचण येत आहे. सगळ्यात महत्त्वाचे पाणीचं व्यवस्था आपल्याकडं कमी आहे. सगळं असताना सुद्धा काही कृत्रिम कारणामुळे आमच्या गावाला प्रॉब्लेम आहे. कृत्रिम म्हणजे व्यवस्थित नियोजन नाही आहे, अधिकाऱ्यावरती वचक नाही आहे. त्यामुळं हा पाणी प्रश्न आमच्या गावामध्ये भेडसावत आहे. त्यामुळे निश्चितच गावातील सुजाण लोकांनी विचार करावा आणि सहकार्य करावा एवढं विनंती करतो.
धन्यवाद. या ठिकाणी मेंढगुल्ले यांनी सांगितलं की आमदार सुभाष देशमुख साहेबांकडे आम्ही पाठपुरावा करू असं सांगितलं. तर या ठिकाणी आमचे ग्रामपंचायतचे सदस्य दयानंद खेडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण मनोगत ऐकूया. काय म्हणजे काय व्हावं असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी? या ठिकाणी गाव हा लोकसंख्येने आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा गाव आहे. या ठिकाणी पाण्याचं असेल आणि आर्थिक ह्याच्यामध्ये म्हणजे अनेक समस्यांना हे आहे, समस्या आहेत. आणि आपलं शिवानंद कालदे यांनी तलावा संदर्भात ते आपलं तलाव सुद्धा आराखडा जे सादर केलेले आहे त्यांचं मी हे बघितलं आहे, ते एकदम छान पद्धतीने आहे. आराखडा बघितले छान आहे आणि गावचा विकासामध्ये हा खूप मोठा भर पडणार आहे. या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी असेल आणि पाण्याचा प्रश्न असेल, या ह्याच्यामध्ये गावचा विकासामध्ये भर पडेल. आणि ह्या तलावामध्ये पाणी सोडलं आणि पर्यटन स्थळ म्हणून ह्या ठिकाणी जर एक निधी उपलब्ध करून दिला तर बापूसाहेबांचा आम्ही खूप आभार मानणार आहे आणि गावचा विकास होईल. धन्यवाद. ग्रामपंचायत धुरंधर सदस्य सुरेश टेळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुमची काय भूमिका राहील? नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे. आता आदरणीय बापूसाहेब यांनी नांदणी येथे नागामाताईचं मंदिर, तिथं जे तलावाचं सुशोभीकरण केलं, तसंच आमच्या इथं मंद्रुपमध्ये पण आमचे शिवराज कालदे यांनी जे सुचवलेले आहेत तसंच इथं पण सुशोभीकरण व्हावं आणि गावात पर्यटन स्थळ इथं व्हावं. आणि ह्या पर्यटन स्थळासाठी यांनी सुचवलेल्याप्रमाणे जे काही कागदपत्र लागतील ग्रामपंचायत मार्फत, आम्ही ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळं त्याला प्रत्येक गोष्टीला आम्ही पाठपुरावा करू, एवढंच मी बोलू इच्छितो. भाजपचे जे काही इथं तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत त्यांची इच्छा अशी आहे की बाबा गावचा विकास व्हावा. खरं तर मंद्रुपला फक्त दोन मोठे समस्या आहेत, एक पाण्याची आणि दुसरं या ठिकाणी विरंगुळासाठी पर्यटन क्षेत्र नाही आहे. मी बापूसाहेबांना विनंती करतो, मंद्रुपला जर कायमस्वरूपी पाणी टंचाईपासून जर दूर करायचं असेल तर मंद्रुपला साधेपूर येथून तिसरी पाणीपुरवठा योजना तुम्ही मंजूर करावं. आणि त्यानंतर आमदार साहेबांना विनंती करतो, दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे होटगी तलावामध्ये तुम्ही पर्यटन क्षेत्र केलात, त्या ठिकाणी साई मंदिर बांधलात, त्या ठिकाणी बाग बगीचा करून तिथं पर्यटन स्थळ केलात. नानी येथे नागामदेवी मंदिराच्या शेजारी सुद्धा तुम्ही पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलात. त्याच धर्तीवर तुम्ही करावं असं मी तुम्हाला सातत्यानं आवाहन केलेलं आहे. मी बातमीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आवाहन केलं की बाबा मंद्रुपचं गाव तलाव, सीतामाई तलावचा विकास व्हावा असं आवाहन केलेलं आहे. या ठिकाणी आमचे मेकॅनिकल इंजिनियर असलेले शिवराज कालदे यांनी सुद्धा या गाव तलावचा विकास व्हावा यासाठी त्यांनी स्वतः डिझाईन तयार केलेली आहे. त्या डिझाईनला बापूसाहेबांनी शासन स्तरावर मंजुरी आणावी आणि मंद्रुपला या ठिकाणी या तलावाचा विकास करावा, जेणेकरून या भागातील सीना भीमा खोऱ्यातील 42 गावातील पालक आपल्या मुलांना घेऊन या ठिकाणी मनोरंजनासाठी येतील. या ठिकाणी चौपाटी होईल. म्हणजे मंद्रुपमध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मंद्रुपमध्ये ग्रामीण रुग्णालय आहे, विविध रुग्णालय, छोटे मोठे हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, पोलीस ठाणे, अप्पर तहसील सगळं आहे. फक्त मनोरंजनासाठी एक चांगलं स्पॉट नाहीये. मी बापूसाहेबांना विनंती करतो, हे एक उणीव आलेले आहे मंद्रुपचे, ते एक तुम्ही उणीव पूर्ण करावी आणि लवकरात लवकर मंद्रुपच्या गाव तलावाच्या विकासासाठी तुम्ही शासनाकडून निधी मंजूर करून आणावा आणि लवकरात लवकर या गाव तलावाचा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावं अशी मी या ठिकाणी बापूसाहेबांना विनंती करतो. बापूसाहेब, तुम्ही विकास पुरुष आहात, त्यामुळे तुम्ही हे मनावर घेतलं तर 100% काम होईल आणि लवकरात लवकर हे काम तुम्ही मार्गी लावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.